तर मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला संजय गांधी निराधार योजनेतील जे दिव्यांग बांधव आहेत यांच्यासाठी शासनामार्फत घेण्यात आलेल्या जे 1500 वरून आर्थिक मानधन जे 1500 रुपये मिळत होते याच्यावरून 2500 रुपये मानधन देण्याचे जे आहे शासनाने निर्णय घेतलेला आहे। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की हे 2500 रुपये अनुदान हे कोणत्या लाभार्थ्यासाठी मिळणार आहे आणि कधीपासून मिळणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा की जेणेकरून येणाऱ्या ज्या नवनवीन अपडेट्स आहे अशाच प्रकारे आपल्याला भेटत राहतील। तर मित्रांनो, चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता की संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य हे 1500 रुपये वरून 2500 रुपये इतके करण्याबाबतचा दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजीचा हा JR हा महाराष्ट्र शासनामार्फत काढण्यात आलेला आहे। याच्यामध्ये आपण बघू शकता मित्रांनो की संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत ज्या विविध दिव्यांग संघटना असो किंवा स्वयंसेवी संस्था यांच्यामार्फत जे शासनाकडे वारंवार मागणी किंवा पाठपुरावा करण्यात येत होता त्याच्या संबंधी मित्रांनो 2025-26च्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनामार्फत संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे 1500 रुपये वरून 2500 रुपये महिन्याचे 1500 वरून 2500 रुपये इतका करण्याबाबतची घोषणा ही शासनामार्फत करण्यात आली होती। 3 सप्टेंबर 2025 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये आपण बघू शकता की संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य हे 1500 वरून 2500 रुपये करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जे आहे याच्यामध्ये मंजुरी दिली होती। तर पुढे आपण बघू शकता मित्रांनो की या योजनेचा लाभ हा कोणाला मिळणार, कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहे। तर इथं सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे की सदर अर्थसहाय्यातील वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना आणि त्याच्याबरोबर इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना त्याच्याबरोबर इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेतील जे सर्व दिव्यांग लाभार्थी आहेत याचा अर्थ काय होतो मित्रांनो की जे या सर्व योजनांमधील जे दिव्यांग लाभार्थी आहेत यांच्यासाठी हे 1500 रुपये वरून 2500 रुपये हे इतके मानधन करण्यात आलेले आहेत। तर याच्यामध्ये या जे योजनेचा लाभ हा दिव्यांग बांधवांना कधीपासून मिळणार आहे। तर या ठिकाणी आपण बघू शकता की ऑक्टोबर 2025 पासून जी आहे दिव्यांग बांधवांसाठी हे 1500 वरून 2500 रुपये हे DBT द्वारे सर्व दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये हे वितरित केले जाणार आहेत। तर अशी ही महत्त्वपूर्ण अपडेट्स आम्ही आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला होता। तर मित्रांनो, भेटूयात नवीन व्हिडिओ नवीन अपडेट्ससह, तोपर्यंत धन्यवाद।